बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। ऑपरेशन सिंदूर नंतर पाकचा थैथयाट सुरूच आहे। पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर पुन्हा शस्त्रसंधींचं उल्लंघन करण्यात आलंय। राजौरी आणि पूंछमध्ये पाकिस्तानकडून रात्री गोळीबार सुरूच होता, मात्र पाकच्या गोळीबाराला भारतीय लष्करानं देखील चोख प्रत्युत्तर दिले। पाकिस्तान सैन्यानं पूंछमध्ये गोळीबार केल्याचं समोर आलंय। या गोळीबारात भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झालाय। दरम्यान पाककडून करण्यात आलेल्या गोळीबारात भारतीय सैन्याचा जवान दिनेश कुमार शर्मा यांचा मृत्यू झालाय। पूंछमधील पवित्र सेंट्रल गुरुद्वारा श्री गुरु सिंह सभा साहिबवर पाकिस्तानी सैन्यानं अमानुषरित्या हल्ला केलाय। या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात येतोय। शिरोमणी अकाली दलानं मृत शीखांच्या नातेवाईकांना श्रद्धांजली वाहिली आहे। राजस्थानच्या जैसलमेरमध्ये मॉकड्रिलचा सराव करण्यात आला। सीमारेषेपासून जवळ असलेल्या जैसलमेरमध्ये ब्लॅकआउट करून हा सराव करण्यात आला। पाकिस्तानकडून प्रत्युत्तराच्या शक्यतेनं भारताकडून काळजी घेण्यात येते। पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानक येथील करतारपूर कॉरिडॉर बंद होता। पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 दहशतवादी अड्ड्यांवर भारतीय लष्करानं केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा कॉरिडॉर बंद करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। बलूच लिबरेशन आर्मीनं देखील पाकच्या सैन्यावर हल्ले केलेत। बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं केलेल्या 2 वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये 14 पाकिस्तानी सैनिकांना ठार केल्याचा दावा केलाय। पाकिस्तानी सैन्याचं वाहन आयडीनं उडवण्यात आलं। या हल्ल्यामध्ये पाकिस्तानी लष्कराच्या स्पेशल ऑपरेशनचे सैनिक ठार झालेत। भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी लष्कराची झोप उडाली आहे। पाकिस्तानातल्या रावळपिंडी इथे पाक आर्मीच्या मुख्यालयामध्ये ब्लॅकआउट करण्यात आलं होतं। अनेक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलंय। भारतानं केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानच्या संरक्षण दलांना त्यांनी निवडलेल्या वेळेनुसार, ठिकाण आणि पद्धतीनुसार प्रत्युत्तर देण्याची परवानगी देण्याचा निर्णय राष्ट्रीय सुरक्षा परिषदेनं दिलाय। भारतानं केलेल्या हल्ल्यामध्ये निरपराध नागरिकांचा मृत्यू झाल्याचा कांगावा पाकनं केलाय। पाकिस्तानातील मुरिदके येथील हल्ल्याची दृश्य समोर आली आहेत। भारतीय क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यानंतर ढिगाऱ्यात दहशतवाद्याचं केंद्र असल्याचं दिसून येतंय। भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ला केला। यात दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत। तर या हल्ल्यानंतरचे सॅटेलाइट फोटो समोर आले आहेत। मक्सार टेक्नॉलॉजीद्वारे भारतानं हवाई हल्ल्याचे सॅटेलाइट फोटो जारी केले। पाकिस्ताननं ऑपरेशन सिंधूची चांगलीच धास्ती घेतली आहे। पाकिस्ताननं हवाई क्षेत्र रिकामं झालेलं आहे, त्यामुळे हवाई वाहतुकीतील बदल स्पष्टपणे दिसून येत आहेत। एअर फ्रान्स, लुफ्तान्सा, एमिरेट्स आणि ब्रिटिश एअरवेज सारख्या आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी पाकिस्तान टाळून मार्ग बदलले। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानचा थरकाप उडालाय। संभाव्य दुस्साहसाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सेना आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत। लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचं एलओसीवरील छोट्या मोठ्या घडामोडींकडे बारीक लक्ष आहे। रजेवर असलेल्या निमलष्करी दलाच्या जवानांना तात्काळ परत बोलावण्याचे आदेश गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेत। ऑपरेशन सिंधूच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आलाय। 1 मे रोजी ऑपरेशन सिंदूरचा प्लॅन तयार करण्यात आलाय। त्यानंतर ऑपरेशन सिंदूरच्या अंमलबजावणीसाठी 7 मे हा दिवस निश्चित करण्यात आला। हा प्लॅन तयार करताना साधारण 4 दिवस ऑपरेशनशी संबंधित अधिकारी दिल्लीतल्या साऊथ ब्लॉकमध्ये होते। हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता उरण कारंजा येथील शस्त्र आगारात पूर्वतयारी आणि खबरदारीची उपाययोजना म्हणून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सज्ज ठेवण्यात आलाय। शस्त्र आगारातून मुंबई बंदरातील नौदलाच्या लढाऊ बोटींच्या ताफ्याला शस्त्र पुरवठा केला जातो। ऑपरेशन सिंदूर नंतर भारताकडून सीमावर्ती भागात विशेष काळजी घेण्यात येते। काश्मीरच्या अखनूर भागात कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे। सुरक्षा दलांकडून प्रत्येक वाहनाची काटेकोर तपासणी करून सोडण्यात येत आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर पाकनं सीमावर्ती भागातल्या अनेक गावांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे। सीमावर्ती भागातील निरपराध नागरिकांवर पाककडून गोळीबार करण्यात येतोय आणि यामुळे घाबरलेल्या नागरिकांकडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात येत आहे। भारतानं पहलगाम हल्ल्याचा बदला घेत यशस्वीरित्या ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू, पंजाब आणि राजस्थानमधील भारत-पाक सीमावर्ती भागातील 14 जिल्ह्यांमधील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार सूचना जारी करण्यात आल्या। भारतीय सैन्य दलानं पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानकडून संभाव्य हल्ला होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत। या पार्श्वभूमीवर देशाची आर्थिक राजधानी आणि दहशतवाद्यांच्या कायमस्वरूपी हिट लिस्टवरील असलेल्या मुंबईला हाय अलर्ट देण्यात आलाय। विमानतळ आणि रेल्वे स्थानकांसह शहरातील संवेदनशील ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय।
ज्या संरक्षण कर्मचाऱ्यांनी 31 मे 2025 पर्यंत एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानांचं तिकीट बुक केलंय त्यांना कर्तव्य बजावण्यासाठी अचानक तिकीट रद्द करावं लागलं तर आम्ही त्याचे पूर्ण पैसे देऊ असं एअर इंडियानं स्पष्ट केलंय. पाकव्याप्त काश्मीरमधील हल्ल्यानंतर लागू केलेल्या निर्बंधांमुळे 200हून अधिक उड्डाणं रद्द करण्यात आले. श्रीनगरसह किमान 18 विमानतळांवरील कामकाज हे तात्पुरतं बंद करण्यात आलंय. एअर इंडिया, इंडिगो, स्पाइस जेट, एअर इंडिया एक्सप्रेस, अकासा एअर आणि काही परदेशी विमान कंपन्यांनी विविध विमानतळांवरील त्यांच्या सेवा रद्द केल्या. ऑपरेशन सिंधूरनंतर देशातील महत्त्वाच्या विमानतळांवरील नागरी उड्डाण सेवा तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्यात. याचा थेट परिणाम पुणे विमानतळावरून होणाऱ्या 5 उड्डाणांवर देखील झालाय. त्या मार्गावरील सर्व सेवा रद्द करण्यात आल्या. कोल्हापूर विमानतळ देखील अलर्ट मोडवर आलेला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सज्जतेबाबत कोल्हापूर विमानतळ प्रशासनाशी समन्वय साधण्यात आला. यामुळे भविष्यातील कारवाईमध्ये कोल्हापूर विमानतळ देखील महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता वर्तवली जाते. ऑपरेशन सिंधूरमध्ये LMSचा म्हणजेच लाइटरिंग म्युनिशन सिस्टमचा वापर झाला आणि त्यामुळे थेट टार्गेटला नेस्तनाबूत करण्यात यश आलं. भारतीय सैन्याला नागपुरातून देखील या LMSचं बळ मिळतं आणि नागास्त्र 1च्या प्रणालीचा यामध्ये उपयोग करण्यात आल्याची दाट शक्यता आहे. गोपनीयता बाळगायची असल्यानं संरक्षण मंत्रालयाकडून याबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. भारतानं पाकिस्तानच्या दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले केल्यानंतर तटस्थ प्रतिक्रिया देणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी मध्यस्थीची ऑफर दिली आहे. ट्रम्प यांनी यापूर्वी देखील पाकिस्तानसोबत समेट घडवून आणण्याची भारताला ऑफर दिली होती, मात्र भारतानं ती फेटाळून लावली होती. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरगची हे त्यांच्या पहिल्याच भारत दौऱ्यावर येत आहेत. ते आज त्यांचे भारतीय समकक्ष S जयशंकर यांना भेटणार आहेत. भारत आणि इराणमधील 20व्या संयुक्त आयोगाच्या बैठकीचे सहअध्यक्षपद दोघेही भूषवतील. प्रमुख मुस्लिम संघटना जमियत उलेमा हिंद आणि जमाते इस्लामी हिंद यांनी सशस्त्र दलांसोबत एकता व्यक्त केली आहे. दहशतवाद विरुद्धच्या त्यांच्या कारवाईला संपूर्ण देशाचा पाठिंबा असल्याचं सांगितलंय. ऑपरेशन सिंधूर राबवत भारतानं पाकमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत. या कारवाईचं स्वागत करत भारतात नागरिकांनी जल्लोष केला. पुरीच्या समुद्रकिनारी वाळू शिल्पाच्या माध्यमातून सैनिकांना सलाम करण्यात आला. न्याय मिळाला असं शिल्प इथे उभारण्यात आलं. भारतानं पाकवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर महाडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंत्री भरत गोगावले यांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पाक विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणावर भारतीय सैनिकांनी हल्ला करून तळ उद्ध्वस्त केले आहेत. त्यामुळे चोपड्यात ABVPच्या वतीनं जल्लोष करण्यात आलाय. यावेळी फटाके फोडून पेढे वाटत जल्लोष करण्यात आला. केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी या बैठकीबाबत माहिती दिली असून संसद भवनातील ग्रंथालय इमारतीमध्ये बैठक पार पडणार आहे. पक्षात आलेल्या तरुणांना संधी देण्यासाठी आणि पालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपनं मंडल कार्यक्षेत्रामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार मुंबईमध्ये आता 36 ऐवजी 108 मंडल अध्यक्ष नियुक्त करण्यात येतील. त्यासाठी 35 ते 45 अशी अट ठेवण्यात आली होती. मात्र या तरुणांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा अध्यक्षपदी 45 ते 60 या वयोगटातील व्यक्तींची नियुक्ती करणार आहेत. मुंबई पालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होताच उद्धव ठाकरे शिवसेनेचं मूळ चिन्ह मिळवण्यासाठी सक्रिय झालेत. सेनेचं नाव आणि निवडणूक चिन्हाच्या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. कराड उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघातील खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पार पडली. या बैठकीला कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे आणि कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले यांच्यासह शेतकरी आणि कृषी अधिकारी उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे मोकळा झालाय. मात्र प्रभाग संरचनेबाबत संभ्रम कायम आहे. प्रभाग रचनेच्या बाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात स्पष्टता नसल्यानं संभ्रम वाढलेला आहे. 2017 नंतर निवडणुका होत असल्यानं वाढीव लोकसंख्येचं काय होणार असा सवाल उपस्थित करण्यात येतोय. अमरावतीतील ठाकरे गटाच्या नेत्या प्रीती बंड आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये त्या प्रवेश करणार आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी 19 मे रोजी होणार आहे. न्यायाधीश रजेवर असल्यानं ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. राज्यातील सरकारी शाळांमधील 42,97,000 विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी 257,86,74,000 रुपयांची तरतूद समग्र शिक्षा अभियानांतर्गत करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठानं तृतीय वर्षाच्या 6व्या सत्राच्या परीक्षेचा निकाल 13 दिवसात जाहीर करत विद्यार्थ्यांना दिलासा दिलाय. मात्र ABCID नसल्यानं विद्यापीठानं 16,521 विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवलाय.
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेतील नवा गोंधळ समोर आलाय। विद्यापीठानं LLB तृतीय वर्ष अभ्यासक्रमाच्या द्वितीय सत्राच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना चुकीची प्रश्नपत्रिका दिल्याचा प्रकार समोर आलाय। दरम्यान या प्रकारानंतर विद्यार्थ्यांना 1 तासानं सुधारित प्रश्नपत्रिका देण्यात आली। RTE प्रवेशासाठी नवी मुंबईमध्ये पालकांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे। RTE योजनेचा लाभ घेण्यासाठी यावर्षी नवी मुंबई शहरात 2140 जागांसाठी शासनाला 5560 विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले। 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी शिक्षण विभागानं दिलेल्या लिंकवर नोंदणी करावी अशा सूचना करण्यात आल्यात। नोंदणी केल्याशिवाय विद्यार्थ्यांना जागा अलॉट होणार नाही असं शिक्षण विभागानं म्हटलंय। घाटकोपरमध्ये बेकायदा महाकाय होर्डिंग कोसळून दुर्घटना घडली होती। या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करणाऱ्या माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं अहवाल सादर केला। मुख्यमंत्री फडणवीस यांना समितीकडून सीलबंद अहवाल सादर करण्यात आला। मुंबईत अवकाळी पावसामुळे हजेरी लावल्यानं गारवा निर्माण झालाय। त्यामुळे AC, पंखे आणि कूलरचा वाढलेला वेग मंदावलाय। परिणामी 30,000 मेगावॅटच्या घरात पोहोचलेली विजेची दैनंदिन मागणी तब्बल 8,000 घसरून 22,000 मेगावॅटवर आली आहे। मुंबई आणि उपनगरात पडलेल्या अवकाळी पावसामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे पालिकेनं डास निर्मूलन विशेष मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतलाय। मनुष्यबळ कमी पडत असल्यामुळे कंत्राटी पद्धतीनं कामगिरींची नियुक्ती करण्यात येणार आहे। नागपूर शहरात वृक्षतोड आणि वृक्षारोपण शहराच्या बाहेर होत असल्यानं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं पालिकेला खडसावलं होतं। यावर आता शहरातच वृक्षारोपण करणार असल्याची पालिकेनं हायकोर्टात हमी दिली आहे। राज्यातील सर्व ITI मध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात येणार आहेत। भारत पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मंत्री मंगल प्रभात लोढांनी हा मोठा निर्णय घेतलाय। कोपरीच्या राजमाता जिजाऊ शासकीय ITI मधून या उपक्रमाची सुरुवात होणार आहे। एल्फिन्स्टन पूल बाधितांच्या पुनर्विकासाबाबत आश्वासन मिळाल्यानंतरही नाराज असलेल्या रहिवाशांना काहीसा दिलासा मिळालेला आहे। पुढील आठवड्याभरात नगरविकास विभागाकडून याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध केला जाणार आहे। मुंबईमध्ये असलेल्या सुमारे 2800 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दिवसातून 2 वेळा स्वच्छता करण्याचे पालिका प्रशासनानं निश्चित केलंय। या कामासाठी अनुभवी मनुष्यबळाची गरज असल्यानं स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय। MMRDA वगळता राज्यातील पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या 4 महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पारड्यात नगरविकास विभागानं शासकीय जमीन दान केले आहे। मात्र MMRDAच्या नावावर कणभरही शासकीय जमीन दान न केल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। मध्य रेल्वेनं कोकण रेल्वेवर मान्सून काळातील गाड्यांचं वेळापत्रक जाहीर केलंय। हे वेळापत्रक 15 जून ते 20 ऑक्टोबरपर्यंत लागू असेल। यामध्ये रत्नागिरी दिवा ही ट्रेन रत्नागिरी इथून 5:35 ऐवजी 5:40 मिनिटांनी सुटणार आहे। वर्षातील 260 दिवस तसंच 5, 10, 15 आणि 20 वर्ष विना अपघात सेवा बजावणाऱ्या बस चालकांचा 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 1 मे या राष्ट्रीय सणाच्या दिवशी रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात येईल, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। मुंबईतील प्रवास आता अधिक सुलभ आणि स्मार्ट होणार आहे। बेस्ट आणि गुगल यांच्यातील सहकार्यामुळे आता बेस्ट बसची रिअल टाइम माहिती गुगल मॅपवर पाहता येणार आहे। प्रवाशांच्या वेळेची बचत करून त्यांच्या सुलभ प्रवासाच्या दृष्टीनं हे एक उपयुक्त सुविधा उपलब्ध होत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। आंबा पीक धोक्यात आलंय। आंब्याची काढणी करण्यासाठी बागायतदारांनी लगबग सुरू केली आहे। पावसानं फळगळतीसोबत आंबा खराब होण्याची भीती व्यक्त केली जाते। जळगावातल्या जामनेर तालुक्यासह परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला। गारपिटीसह झालेल्या पावसामुळे केळी बागांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे। रायगड जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे अखेरच्या टप्प्यातील आंबा पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। दरम्यान पुढील 24 तासात जिल्ह्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस बरसण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी कोसळणाऱ्या वळीव पावसाचा वेग आज गुरुवारी देखील कायम राहणार आहे। त्यानुसार गुरुवारी महामुंबईमध्ये जोरदार वाऱ्यासोबत मुसळधार पावसाची शक्यता आहे। तर राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात मेघगर्जनेसह गारपीट होण्याचा अंदाज आहे। छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरात सलग 3ऱ्या दिवशी देखील अवकाळी पावसानं हजेरी लावली। काही ठिकाणी गारपीट देखील झाली। दरम्यान आजही पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। पालघर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील 767 घरांची पडझड झाली आहे। तर जवळपास 50 बोटींचंही नुकसान झालंय। अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबईतील अनेक ठिकाणी झाडं पडल्याची घटना घडली आहे। तर पपनसवाडी परिसरातील लग्नाचा मंडप आणि इमारतीवरील पत्रे देखील वाऱ्यानं उडून गेलेत। यात वाहनांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय।
मुंबईसह उपनगरात बुधवारी दुपारपासूनच विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यानं मुंबईकरांना झोडपून काढलं. 100पेक्षा जास्त ठिकाणी झाडं आणि झाडांच्या फांद्या पडल्यात तर अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडाले. वसई विरारमध्ये बुधवारी सकाळपासून अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत. काल झालेल्या अवकाळी पावसामुळे सखल भागात पाणी साचलं होतं. तसंच इथे मोठ्या प्रमाणात गटारांची कामं होत असली तरी रस्ते जलमय होण्यापासून मुक्तता मिळणार का, असा सवाल जनता विचारते. ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात मुबलक पाणीसाठा असला तरी वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवनाची टक्केवारी वाढली आहे. बाष्पीभवनाचा आकडा 10%च्या घरात गेलाय. तरीही 15 जुलैपर्यंत पुरेल इतका साठा धरणामध्ये शिल्लक राहणार आहे. एप्रिल 2024 ते मार्च 2025 या कालावधीमध्ये 12 स्वतंत्र प्रकरणांमध्ये एकूण 18 किलो कोकेन जप्त केलंय. केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या मुंबईतील अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. रत्नागिरीमध्ये एका एसटी बसचा अपघात झाला. चालकाचा बसवरील ताबा सुटल्यानं अपघात झाल्यानं 8 प्रवासी जखमी झाले. विदर्भ क्रिकेट असोसिएशनला 4,56,00,000 रुपयांच्या वसुलीची नोटीस बजावण्यात आली आहे. विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर झालेल्या विविध क्रिकेट मॅचच्या पोलीस बंदोबस्ताच्या शुल्क वसुलीसाठीची ही नोटीस आहे. शहर तहसीलदारांनी ही नोटीस बजावली आहे. समाज माध्यमावर भाईगिरीची रील करणाऱ्या नांदेड पोलिसांकडून चांगलीच अद्दल घडलेली आहे. रील स्टार मोहम्मद मुजमिल यानं भाईगिरीची रील बनवून समाज माध्यमांवर टाकली होती. त्याला नांदेड ग्रामीण पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं असून त्यानं पोलिसांची माफी मागितली आहे. लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यात जनावरांच्या गोठ्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीमध्ये गोठ्यामध्ये असलेल्या एका जनावराचा होरपळून मृत्यू झालाय. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली असून शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळावी यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. जळगावातल्या पाचोरा इथे शेतपाणन रस्त्यांबाबत आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक झाली. यावेळी ग्रामसेवकांकडून शेतपाणन रस्त्यांबाबत दुर्लक्ष केलं जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी किशोर पाटलांकडे मांडल्या. यावरून किशोर पाटील यांनी ग्रामसेवकांची चांगलीच कान उघडणी करून शेतपाणन रस्त्यांची कामं तातडीनं मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये कृषी सेवकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केलंय. ऐन खरीपाच्या पूर्वसंध्येलाच कृषी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केल्यानं या वर्षीच्या खरीप हंगामाला फटका बसण्याची शक्यता आहे. वाशिमच्या लाखाळा भागात श्री संत गजानन महाराज संगीतमय भावकथेच्या सांगतेला गजानन महाराज सार्वजनिक 11,111 बावन्नी पठण सोहळा घेण्यात आला. यावेळी गजानन भक्तांनी सामूहिकरित्या बावन्नी पठण केलं. या बावन्नी पठण सोहळ्यासाठी कारंजा विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार सई डहाके उपस्थित होत्या. रोहित शर्मानं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलाय. ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहितनं 26 डिसेंबरला अखेरचा सामना खेळला होता. रोहित शर्माची 67 कसोटी सामन्याची कारकीर्द असून त्यामध्ये त्यानं 12 शतकं तर 18 अर्धशतकं झळकावली आहेत. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सनं कोलकाता नाईट रायडर्सचा 2 विकेट्सनं पराभव केला. ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यामध्ये चेन्नईनं कोलकाताला पराभूत करत अखेर 3ऱ्या विजयाची नोंद केली आहे. वाशिमच्या शिवनगरमध्ये कोरड्या विहिरीत वळू पडल्याची घटना घडली आहे. 12 तासानंतर या वळूला बाहेर काढण्यात आलं. वाशिम जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांनी विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन केलं. 15 मेपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. बोगस कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी न्यायालयाच्या माध्यमातून प्रयत्न करणार ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी हे वक्तव्य केलंय. जालना शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी टेंडर काढण्यात येणार आहे. तर डॉग स्क्वॉडमध्ये पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक देखील केली जाणार आहे. पालिका आयुक्तांनी ही माहिती दिली आहे.